आज आपण एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेम परत ट्रिग्नॉमेट्रीचा आहे. 11th बेस आहे. त्याच्यामध्ये कंपाऊंड अँगलचा जो फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. थोडंफार त्याच्यामध्ये अलाइन अँगल पण आहे. हे सगळ्याचं कॉम्बिनेशन मधलं प्रॉब्लेम आहे. ऑप्शन दिलेले आहेत. इव्हन आपण त्याला इंटिजरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. प्रॉब्लेम एकदा बघू. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ sin 20 इंटू sin 40 इंटू sin 60 इंटू sin 80 हे त्याचे ऑप्शन आहेत. 3/4, 1/8, 3/8, 3/16. आता मी ह्याला स्टार्ट करतो. क्वेश्चन पहिल्यांदा घेतो. sin 20 sin 40 sin 60 sin 80 याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि ह्यातलं आपल्याला हे sin 60 ऑलरेडी माहीत आहे. √3/2 आहे. sin 20 इंटू sin 40 इंटू sin 80 √3/2 sin 60 आहे. तर √3/2 sin 20 ॲज इट इज ठेवतो. याला फॉर्म्युला आपण यूज करू. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला sin A इंटू sin B. फॉर्म्युला पण सांगतो. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं sin A इंटू sin B -1/2 cos A प्लस B मायनस cos A मायनस B. हे डायरेक्टली यूज करतो. sin A इंटू sin B इज इक्वल टू -1/2 cos A प्लस B मायनस cos A मायनस B. तर हे इथे अप्लाय करतो. याला हे -1/2 cos A प्लस B. तर 40 प्लस 80 म्हणजे 120 होते. मायनस cos A मायनस B 40 मायनस 80 मायनस 40 -1/2 cos A प्लस B 120 मायनस cos A मायनस B 40 मायनस 80 मायनस 40. आता हे √3/2 आणि -1/2 याला मल्टिप्लाय करू. -√3/4 sin 20 ब्रॅकेट. आता तुम्ही एक बघा. cos 120 ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. cos 120 कॅल्क्युलेट करतो. आता 120 म्हणजे 60च आहे. फक्त ते सेकंड क्वाड्रंट मधलं 60 आहे. 120 आणि 60 सेमच असतात. फक्त सेकंड क्वाड्रंट मध्ये त्यामुळे निगेटिव्ह होते. मायनस cos 60 ज्याला आपण -1/2 करू शकतो. एक cos 120 म्हणजे 180 मायनस 60 सेकंड क्वाड्रंट आहे. cos निगेटिव्ह 180 ला रेस्ट कॉन्स्टंट आहे. cos ला cos थिटा ॲलाइट अँगल पण वापरू शकता. cos 120 म्हणजेच -1/2 आणि दुसरा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू प्लस cos थिटा. cos ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू प्लस cos थिटा. 120 ला आपण कन्वर्ट केलंय 60 मध्ये. 120 आणि 60 सेम, फक्त सेकंड क्वाड्रंट मधलं 60 आहे म्हणून निगेटिव्ह आला. दोन्हीची व्हॅल्यू सारखेच आहेत. दोन्ही 1/2 आहेत तर निगेटिव्ह आहे. तर इथे आता हे सबस्टिट्यूट करतो. cos 120 -1/2 आणि cos ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस cos थिटा. आता ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ब्रॅकेटमध्ये याने इथं मल्टिप्लाय करतो. मायनस मायनस प्लस √3/8 sin 20 मायनस मायनस प्लस √3/8 हे 4 इंटू 8 sin 20 आणि परत मायनस मायनस प्लस √3/4 sin 20 इंटू cos 40 मायनस मायनस प्लस मायनस √3/4 sin 20 इंटू मायनस cos 40 मायनस मायनस प्लस √3/4 sin 20 इंटू cos 40. ह्याला आता मी फॉर्म्युला यूज करतो परत डिफॅक्टरायझेशनचा. जसं आता इथं आपण वापरले sin A इंटू sin B, तसं आता इथे sin A इंटू cos B अप्लाय करतो. हे फॉर्म्युला पण सांगतो.
साइन ए इंटू कॉस बी. जसं आता हे साइन बी आहे तसं साइन ए कॉस बी पण आहे. हाफ 1/2 साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी हाफ. हे सगळं बेसिक कन्सेप्ट, फॉर्म्युले कुठले वापरायचे, व्हॅल्यू कसे काढायचे, हे सगळं सांगितलं. साइन ए इंटू कॉस बी हाफ साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. तर ते आता इथे यूज करतो साइन ए इंटू कॉस बी. बाकी सगळं जसं तसं घेऊ. √3/8 साइन 20 √3/4 in bracket √3/8 sin 20 √3/4 याला फॉर्म्युला साइन ए इंटू कॉस बी हाफ साइन ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे 20 प्लस 40 हाफ साइन ए प्लस बी 20 प्लस 40 म्हणजे साइन 60 ए आणि प्लस साइन ए मायनस बी 20 मायनस 40 मायनस 20. आता इथे बघा साइन इंटू कॉस बी हाफ साइन ए प्लस बी डायरेक्ट केलं 20 प्लस 40 60 ए प्लस बी केलं तर 60 आणि ए मायनस बी केलं तर -20. आता ह्याच्यात आता एक लक्षात घ्या, परत इथे साइन 60 ची व्हॅल्यू जसं कॉस 60 1/2 आहे तसं साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. आणि जसं हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ मायनस थिटा तसं साइन ऑफ मायनस थिटा जे आहे ते मायनस साइन थिटा होते. कॉस 60 1/2 आहे. कॉस 60 इथं आपण घेतलंच आहे कॉस 60 साइन 60 √3/2 हे माहिती आहे आपल्याला. आणि साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, तर ते इथं अप्लाय करतो. आता हे √3/4 साइन 60 म्हणजे √3/2 साइन ऑफ मायनस थिटाला मायनस साइन थिटा करतो साइन 20 इकडचं तर आहे √3/8 साइन 20. आता परत मल्टिप्लाय करू. इथं हे √3/4 आहे ऑलरेडी. हे मायनस √3/4 साइन 20 -1/2 मध्ये मल्टिप्लाय केला √3/8 √3/4 आहे. साइन 60 ची व्हॅल्यू इथं जे फॉर्म्युला आपण यूज केलाय साइन इंटू कॉस बी साइन इंटू कॉस बीचा जो फॉर्म्युला आहे रिपीट घ्या रिपीट घ्या म्हणून